नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आज मी एक कथा सांगणार आहे। कथेचे नाव स्वामी समर्थ आणि गरीब विधवा। एका गावात एक गरीब विधवा आपल्या लहान मुलांसोबत राहत होती। घरात अन्न नव्हते, पैसेही नव्हते। ती रोज देवाची प्रार्थना करायची आणि मनोमनी स्वामी समर्थांचे स्मरण करायची। एके दिवशी ती स्वामी समर्थ त्यांच्या दर्शनाला गेली। डोळ्यात अश्रू घेऊन ती म्हणाली, स्वामी, माझ्या मुलांना 2 वेळेचे जेवणही देता येत नाही। स्वामी हसले आणि म्हणाले, घरी जा, तुझे रिकामे भांडे भरलेले दिसेल। तिला वाटले स्वामी धीर देत आहे, तरीही ती श्रद्धेने घरी परतली। घरी पोचल्यावर तिने पाहिले की दारात गावातील एक श्रीमंत व्यापारी उभा होता। त्याने सांगितले, काल रात्री मला स्वप्नात एक तेजस्वी संत दिसला। त्यांनी सांगितले की या घरातील धान्य आणि मदत करा। व्यापाऱ्याने अनेक पोते आणि धान्य, कपडे, आवश्यक वस्तू दिल्या। त्या दिवसापासून त्या विधवेच्या घरात उपासमारी राहिली नाही। ती आनंदाने म्हणाली, स्वामी, तुम्ही खरंच माझ्या पाठीशी उभे होतात। या कथेचा संदेश, खरी श्रद्धा आणि निस्वार्थी विश्वास कधीही वाया जात नाही। योग्य वेळ आली, मदत नक्की मिळते। श्री स्वामी समर्थ।